बिग बॉस मराठीच्या घरात इकडे अभिजित, सूरज, घनश्याम आणि वर्षा हे लिव्हिंग एरियामध्ये चौघेजण गप्पा मारत बसलेले असतात। तर अभिजित खूप कुतूहलाने प्रश्न विचारतो की वर्षाताई, तुमचं मराठी भाषेवरती एवढं प्रभुत्व आहे, तर तुमची ही भाषा समृद्ध कशी काय झाली, काय सांगाल का? त्यावर वर्षा म्हणते की गोव्यामध्ये पहिले तर टीव्ही नव्हते, तर मी रेडिओ फार प्रमाणात ऐकायचे आणि त्याच्यातूनच मराठीचे जे अवघड शब्द आहेत त्याची उकल मला रेडिओ मार्फत झाली। म्हणजे माझी मराठी घडवण्यात रेडिओचा खूप मोठा हात आहे। आणि त्यानंतर जसं मी मराठी चित्रपटांमध्ये प्रवेश केला, तसतसं मराठी जी संस्कृती आहे, आपले जे मराठीचे सण आहेत त्याच्याबद्दल मला जास्त माहिती होत गेली आणि मी मालिकांमध्ये जसं काम करत गेले त्याच्यातून मला सण ते खूप लांबणीवर ठेवतात। म्हणजे एक आठवडा तरी ते सण चालू असतात, त्याच्यातून प्रत्येक सणाचं काय वैशिष्ट्य आहे हे मला कळत गेलं। असं करूनच माझी भाषा ही समृद्ध झालेली आहे। त्याच्यामुळं मराठी भाषेचं जे वैशिष्ट्य आहे ते माझ्यावरती जरा त्याचं प्रभुत्व जास्त आहे असं ती इथं सांगत असते। तर ती सांगते की मला सूरजची भाषा देखील फार आवडते, याच्या भाषेमध्ये गोडवा आहे। म्हणजे कोल्हापुरी भाषेचा जो टोन आहे ना तो मला जास्त आवडतो, कारण 4 वर्ष मी ज्या मालिकेत काम केलं तो कोल्हापुरी टोनच होता आणि त्याच्यामुळे मला कोल्हापूरची जी भाषा आहे ती प्रचंड आवडते। म्हणजे ते का उभा राहिलीस असं नाहीत म्हणत, का उभारलेस, गप्प बसा नाही, गपाकी, असा त्यांचा जो भाषेतला शॉर्टकटचा गोडवा आहे ना तो गोडवा खूप मस्त आहे आणि तो पुढच्याला दिसून येतो। तर अभिजित देखील म्हणतो की हो, ते इकडचं तिकडचं काही बोलत नाही, डायरेक्ट पॉईंटला हात घालतात कोल्हापूरकर। जेवणाप्रमाणेच त्यांची भाषा देखील अतिशय झणझणीत आहे, इकडचं तिकडचं फालतू काय बोलतच नाहीत। तर असं इथं कोल्हापूरच्या भाषेचं कौतुक होताना दिसतंय आणि वर्षा उसगावकर यांचं कोल्हापूरवरचं प्रेम देखील दिसून येतंय। तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं की खरंच कोल्हापूरच्या भाषेत गोडवा आहे का? हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच बिग बॉसच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।